नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। वनरक्षक भरती 2024 वनसेवक भरती 2024 तर्फा वनरक्षकच्या जवळपास 1684 जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो रिक्त आणि जवळपास वनसेवकच्या 12,991 पदांची ज्या विद्यार्थी मित्रांनो मंजुरी देण्यात येत आहे। तर जवळपास ज्या 14,600 प्लस जागांसाठी ज्या येणाऱ्या दिवसामध्ये ज्या वनरक्षक आणि वनसेवकच्या ज्या जागा निघणार आहे, ठीक आहे। तर भरती कधीपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनो निघणार आहे याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर वनसेवक मध्ये ज्या लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर उंची वगैरे किती असणार आहे, त्याचबरोबर ग्राउंड वगैरे किती असणार आहे वनसेवक मध्ये याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर वनरक्षक भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय आहे, वनरक्षक मध्ये काय उंची लागते, छाती लागते, ग्राउंडला कोणकोणते अंड आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे, काय सिलेक्शन प्रोसेस आहे, तर याबद्दल सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। त्याचबरोबर पगार वगैरे किती असतो वनसेवकला आणि वनरक्षकला याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर हे जे विद्यार्थी मित्रांनो 14,000 प्लस जागांसाठी या दोन्ही याच्यात भरती निघते, तर हे कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या वनसेवक वनरक्षक भरती बद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून ज्या वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहिली जी गोष्ट आहे, वनरक्षक आणि वनसेवक मध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात। वनरक्षक पदासाठी शिक्षण 12वी पास लागते, ठीक आहे, आणि वनसेवकसाठी शिक्षण हे 10वी पाहिजे, ठीक आहे। तर एवढी यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे। तर वनसेवकचं जर आपण पगारचा जर विचार केला तर वनसेवकचं हे नवीन पद जे विद्यार्थी मित्रांनो निर्माण करण्यात येतात पहिल्यांदाच, आणि यामध्ये तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत पगार एवढा भेटणार आहे, ठीक आहे। आणि हे जे पद आहे हे गट संवर्गात येते आणि गट क संवर्गात जे आहे हे वनरक्षकचं पद येते, ठीक आहे। तर वनसेवकचं जे विद्यार्थी मित्रांनो हे वनसेवक मध्ये एक अट ठेवण्यात आली आहे की यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांनी नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागात रहिवासी असला पाहिजे, हे अट जे विद्यार्थी मित्रांनो वनसेवक मध्ये ठेवण्यात येणार आहे, ठीक आहे। तर जसं मी समजा आता तुम्ही ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यातले असाल त्या ठिकाणीच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, ज्या स्थानिक क्षेत्रातले असाल तुम्ही तिथंच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। जसे तुम्ही या ठिकाणी जर समजा तुम्ही नागपूर वनवृत्तामध्ये येत असाल तर तिथल्याच विद्यार्थ्यांना तिथं फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। तुम्ही जर संभाजी महाराज नगर वनवृत्तामध्ये येत असेल तर तिथल्याच विद्यार्थ्यांना तिथं फॉर्म भरता येणार आहे। तुम्ही जर या ठिकाणी अमरावती वनवृत्तामध्ये येत असाल तर तिथल्याच मुलांना त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। हे अट त्यांनी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे। त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास तुम्ही वन विभागात वन क्षेत्राचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्तात निर्माण करण्यात येत आहे, ठीक आहे। तर आता वनरक्षक वनसेवकांच्या जागा कधीपर्यंत निघू शकते, तर विद्यार्थी मित्रांनो आतापासून तुम्ही तयारी चालू ठेवा, कारण की कसं आहे की मी तुम्हाला मागच्या वर्षी सुद्धा सांगितलं होतं की वनरक्षकच्या जागा निघणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत नाही की आता निघतच नाही, मग 5-6 महिन्यांनी निघणार आहे, एका वर्षात निघणार आहे, असं भरपूर विद्यार्थ्यांना वाटत होतं। तर तुम्ही जे आहे सिरियसली घ्या आतापासून, ठीक आहे। कारण की कसं आहे की हे भरतीची ज्या विद्यार्थी मित्रांनो घोषणा कधी होऊ शकते, कारण की समोर जे विधानसभेच्या निवडणूक आहे, तर नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहे। तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या भरतीची घोषणा होण्याची शक्यता आहे, कारण की सरकारला सुद्धा हे सांगायला बरं होत असते की आम्ही एवढ्या भरत्या काढल्या, आम्ही एवढी मोठी पोलीस भरती काढली, आम्ही एवढी वन विभागामध्ये भरती काढली। तर आचारसंहिता लागायच्या अगोदर जे यामध्ये जे भरती निघण्याचे जास्त चान्सेस आहे। आचारसंहिता लागायच्या अगोदर जे घोषणा या ठिकाणी होऊ शकते, तर आतापासून तयारीमध्ये लागा, ठीक आहे। कारण की नोव्हेंबर महिन्यामध्ये जे निवडणूक आहे, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा भरतीची घोषणा होऊ शकते, किंवा आता तरी नाही झाली पण तरी जे विद्यार्थी मित्रांनो डिसेंबरमध्ये सुद्धा निघण्याची काही ना काही शक्यता या भरतीची, ठीक आहे। तर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर आपण पेपरचा जर विचार केला तर वनसेवक हे नवीन पद आहे, तर यामध्ये पेपर जे विद्यार्थी मित्रांनो असणार आहे की नसणार आहे, तर अजूनही जे जाहिरात आली नाही आहे। ज्या दिवशी जाहिरात येणार आहे त्या दिवशी आपल्याला कळणार आहे की यामध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे। पण एक तुम्हाला नक्की ठिकाण सांगून देतो, जरी त्यांनी पेपर ठेवला यामध्ये तर पेपरमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर एकदम इझीमध्येच विचारले जाणार आहे। म्हणजे
हे जे विद्यार्थी मित्रांनो याचा सिलेबस असू शकतो। एक तर सामान्य ज्ञानचे प्रश्न तर विचारले जाणार आहे त्यामध्ये, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकते आणि मराठी व्याकरणचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकते। ह्या 3 पार्ट मधले जे प्रश्न परीक्षेला 100% जे सिलेबस असणार आहे। जर समजा पेपर असेल तर, पेपर जर नसेल तर मग चांगलीच गोष्ट आहे, ठीक आहे। जर समजा पेपर असेल तर हे 3 जे पार्ट यामध्ये टाकण्यातच येणार आहे, ठीक आहे। तर हे 3 पार्ट तुम्ही जे आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून हे 3 पार्ट तुम्ही कंप्लीट करून घ्या। सामान्य ज्ञान झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं, त्याचबरोबर मराठी व्याकरण झालं, ठीक आहे। आणि चौथा जो यामध्ये पार्ट येऊ शकतो, एक तर इंग्रजी ग्रामर येऊ शकते किंवा मग जे यामध्ये गणित सुद्धा येऊ शकते। ह्या 2 पैकी एक यामध्ये पार्ट येऊ शकते, पण त्याचं काय आपण कन्फर्म सांगू नाही शकत। पण हे 3 पार्ट जर पेपर असेल तर हे 3 पार्ट नक्कीच या ठिकाणी सिलेबसला येऊ शकते। सामान्य ज्ञान झालं, गणित झालं, त्यात सामान्य ज्ञान झालं, बुद्धिमत्ता झालं, त्याचबरोबर मराठी व्याकरण झाले, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी वनरक्षक भरती तयारी करत असाल तर याची सुद्धा तुम्ही तयारी चालू ठेवा। आणि अजूनही ग्राउंडचं विद्यार्थी मित्रांनो काही कन्फर्म नाही यामध्ये ग्राउंड किती आहे काय आहे, ठीक आहे। ज्या दिवशी जाहिरात येणार आहे त्या दिवशी आपण संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे ग्राउंड वगैरे किती असणार आहे। तर आपल्या अंदाजाने यामध्ये एक तर 1600 मीटर रनिंग होऊ शकते किंवा मग 5 किलोमीटर रनिंग सुद्धा होऊ शकते, ठीक आहे। महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंग सुद्धा असू शकते असा आपला या ठिकाणी अंदाज आहे। आणि उंची छाती यामध्ये कमीच लागणार आहे, कारण की वन क्षेत्रामध्ये उंचीचा काही त्यामध्ये काही संबंध येत नाही, ठीक आहे। जसं तुम्ही वनरक्षकचं जर बघितलं तर खूप कमी त्यामध्ये उंची लागते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो आतापासून तयारी चालू ठेवा, ज्या दिवशी जाहिरात येणार आहे त्या दिवशी आपण संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आता वनरक्षकची काय प्रोसेस आहे, तर वनरक्षकची जी प्रोसेस आहे, वनरक्षकमध्ये पहा वयोमर्यादा 18 ते 27 आहे, SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। आणि फीचा जर विचार केला खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी असते। आणि सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं आपण वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये मैदान चाचणी असते, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस असते। सर्वात अगोदर लेखी परीक्षा असते वनरक्षकमध्ये आणि परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाते तर पहा सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, त्याचबरोबर जे इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न आणि मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, टोटल जे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते 15-15च्या पार्टला आणि एका प्रश्नाला 2 गुण असते, म्हणजे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि 120 मार्काचा पेपर असतो। वनरक्षकचा 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते, 1.5 घंट्याचा टाइम असते आणि नेगेटिव्ह मार्किंग नसते वनरक्षकमध्ये। आणि 120 मार्काचा पेपर तुमचा आणि 80 मार्काचा तुमचं ग्राउंड, तर ह्या 200 पैकी जे मेरिट बनत असते। तर अशा प्रकारे जे लेखी परीक्षा असते नेगेटिव्ह मार्किंग नसते वनरक्षकमध्ये, ठीक आहे। मागच्या वेळेस वनरक्षकची भरती झाली तर त्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नव्हती आणि ते TCS कंपनीने पेपर घेतला होता वनरक्षकचा, ठीक आहे। तर अशा प्रकारे पेपर असते आणि पेपर झाल्यानंतर तुमचं जे मैदानी चाचणी असते। तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, जे पण पुरुष उमेदवार 17 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे त्यांना 80 मार्क्स भेटणार आहे पैकीच्या पैकी। आणि जसजसा तुमचा 1 मिनिट वाढणार आहे, जसा तुम्ही 18 मिनिटमध्ये आले तर तुम्हाला 70 मार्क्स भेटणार आहे। जसजसा 1-1 मार्क वाढणार तसतसे तुमचे 1-1 मिनिट तुमचा वाढणार आहे रनिंगमध्ये, तर तसतसे तुमचे मार्कसुद्धा कमी होणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण बघितलं तर महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे आणि 3 किलोमीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांसाठी 12 मिनिटाचा टाईम आहे। जे पण महिला उमेदवार 12 मिनिटाच्या अंदर 3 किलोमीटर रनिंग मारणार आहे तर त्यांना पैकीच्या पैकी गुण भेटणार 80 आणि जसजसा टाईम वाढणार आहे तसतसे मार्क या ठिकाणी कमी होणार आहे। तर अशा प्रकारे जे वनरक्षकचं ग्राउंड आहे आणि हे ग्राउंड झाल्यानंतर आणखीन टेस्ट असते एक, त्यामध्ये जे 25 किलोमीटर पुरुष उमेदवारांना पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर चालावं लागते 4 घंट्यामध्ये, ठीक आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। हे झाल्यावर सर्वात अगोदर लेखी परीक्षा झाल्यावर ग्राउंड झाल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे वनरक्षक भरतीची। तर येणाऱ्या काळामध्ये जे जवळपास 14,000 प्लस जागांसाठी तुम्हाला ह्या भरती पाहायला भेटणार आहे। तर आतापासून तयारीमध्ये लागा, आतापासून चांगला अभ्यास वगैरे करा। जे पण विद्यार्थी अभ्यास करणार आहे त्यांचं सिलेक्शन होणार आहे, अभ्यास करा, अभ्यासासोबत ग्राउंड सुद्धा चालू द्या, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय